तिवसा तहसील कार्यालयातील महसूल सहाय्यक राहुल निस्वादे सीबीआयच्या जाळ्यात। प्रकरण निकाली काढण्यासाठी 1500 रुपयाची लाच स्वीकारताना रंगेहात अटक। राहुल निस्वादे याच्यावर तिवसा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू। एंटी करप्शन ब्युरो अमरावतीची सापळा यशस्वी कारवाई। तिवसा तहसील कार्यालयात खळबळ उडाली। अमरावती एंटी करप्शन ब्युरोने 11 मे रोजी तिवसा तहसील कार्यालयातील महसूल सहाय्यक राहुल निस्वादे यांना 1500 रुपयाची लाच स्वीकारताना रंगेहात पकडले। तक्रारदाराविरोधात सुरू असलेल्या प्रतिबंधक कारवाईचे प्रकरण वारंवार तारीख न देता लवकरच निकाली काढण्यासाठी आरोपी याने सुरुवातीला 2000 रुपयाची मागणी केली होती। अंतिम तडजोडीनंतर ही रक्कम 1500 रुपयावर निश्चित करण्यात आली। या तक्रारीत तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालयाकडे तक्रार दाखल केली। 11 मे रोजी दुपारी तिवसा तहसील कार्यालयात पथकाने सापळा रचून धडक कारवाई केली। यावेळी आरोपी याने पंचसक्षम लाचेची रक्कम स्वीकारताना सीबीआयच्या पथकाने त्याला ताब्यात घेतले। त्यात महसूल सहाय्यक राहुल निस्वादे याच्यावर तिवसा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पुढे आली। ही कारवाई पोलीस अधीक्षक बापू बांगर, अप्पर पोलीस अधीक्षक सचिंद्र शिंदे, उपाधीक्षक सुनील किनगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक चित्रा मेसरे यांच्या पथकाने हे यशस्वीरित्या पार पडली।